चला मित्रांनो, आपला लोकसंख्येतला दुसरा मुद्दा घ्यायचा लोकसंख्याविषयक धोरण। आता लोकसंख्याविषयक जे धोरण आहे भारत सरकारचे दोन वेळेस मांडले गेलेले। पहिल्यांदा मांडलं गेलं होतं या ठिकाणी 1976 ला आणि दुसऱ्यांदा मांडलं गेलं होतं 2000 ला। ठीक आहे, तो दोन वेळेस लोकसंख्येबाबत आपण धोरण मांडलेले आहे। पहिले धोरण इंदिरा गांधींच्या कालखंडात मांडले गेलेले आहे, इंदिरा गांधींनी मांडलेले, आणि दुसरे धोरण 2000 ला अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडलेले। पहिले धोरण जे मांडले गेले 1976 ला, त्या पाठीमागच्या घटना कारणीभूत काय होत्या ते अगोदर लक्षात घ्या। 1975 ला आपण जर बघितलं तर आणीबाणी जारी करण्यात आली होती, आणीबाणी लादण्यात आली होती। कलम 352 या कलमाचा वापर करून या ठिकाणी कोणत्याही विदेशी आक्रमणाचा धोका नसताना सुद्धा या ठिकाणी विदेशी आक्रमणाचा बाऊ करून या ठिकाणी भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांना या ठिकाणचं ताकद मोडून काढण्यासाठी या ठिकाणी इंदिरा गांधींनी 352 कलमाचा वापर करून आणीबाणी लादली गेली होती। आणि याच आणीबाणीच्या कालखंडामध्ये संजय गांधींना मग जे वेगवेगळे कार्यक्रम हातात घेतले त्यापैकी एक म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम हातात घेतला होता। त्याचं कारण म्हणजे 1961 ते 71 या दशकामध्ये भारताची लोकसंख्याने मागच्या सगळा रेकॉर्ड तोडून टाकला होता। सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे दशक म्हणून ते समोर आलं होतं। 1971 ला जवळपास या ठिकाणी 24.80% लोकसंख्या वाढली होती, ज्या अगोदरच्या कुठल्याच दशकात इतक्या टक्क्याने लोकसंख्या वाढलेली नव्हती। आणि म्हणून संजय गांधींनी प्रत्येक भारतभरातल्या डॉक्टर लोकांना टार्गेट दिलं होतं की इतक्या कुटुंब शस्त्रक्रिया झाल्याच पाहिजेत प्रत्येक डॉक्टरांकडून, आणि यासाठी त्यांना पोलिसांचं संरक्षणही दिलं होतं। मग डॉक्टर लोकांनी पोलिसांनाच आज्ञा दिल्या की या ठिकाणी आपल्याला जेवढं टार्गेट कंप्लीट करायचे तेवढ्या लोकांच्या आता पुरुषांच्या या ठिकाणी आपल्याला नसबंदी करायची आहे। आणि यातून मग त्यांनी लग्न झालं की नाही तेही बघितलं नाही, त्यांनी त्यांचं टार्गेट कंप्लीटसाठी कुठल्याही व्यक्तीला उचललं आणि त्याची नसबंदी केली। याचा परिणाम असा झाला की भारतभरामध्ये सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला, कारण हिंदू धर्मामध्ये सुद्धा या ठिकाणी मुलं देवाघरची फुलं असतात अशा प्रकारचे विचार मांडला होता। अष्टपुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्याच्या पद्धती होत्या, त्यामुळे त्यांनाही कुठेतरी अटकाव केल्यासारखं झालं होतं। मुस्लिम धर्मामध्ये तर असा अटकाव करताच येत नाही, म्हणून त्यांनाही कुठेतरी या ठिकाणी या बाबतीत थोडी नाराजी निर्माण झाली होती। आणि साहजिकच हिंदू आणि मुस्लिम धर्माची नाराजी सरकारला परवडणारी नव्हती, म्हणून जसं आणीबाणी उठवण्यात आली आणि नंतर मग निवडणुका पुढच्या कालखंडात लागणार होत्या, त्याच वेळेस इंदिरा गांधींच्याही लक्षात आलं होतं की जनगणनेबाबत आपण जे काही सक्ती केली त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याविषयी नाराजी आहे आणि ती मतपेटीतून दिसून येऊ शकते, म्हणून आपलं सरकार येण्याची शक्यता आता कमी। म्हणून परत आपलं सरकार आणायचं असेल तर लोकसंख्येचे बाबत आपलं धोरण काय हे एकदा निश्चित करणं गरजेचं आहे। आणि यातून मग इंदिरा गांधींनी पहिले लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केलेले, त्यालाच म्हणायचं 76चं धोरण किंवा पहिले लोकसंख्याविषयक धोरण। मग या धोरणातल्या तरतुदी मेन काय काय होत्या? मुलाचं आणि मुलीचं वय त्यांनी फिक्स करून टाकलं। मुलाचं विवाहाचं वय 21, मुलीचं विवाहाचं वय 18 असलं पाहिजे, किमान वय ते, त्याच्यापेक्षा जास्त असेल चालेल पण त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये, पण त्याची काही अंमलबजावणी झालेलीच नाही। दुसऱ्या धोरणामध्ये आपण मग पहिलं धोरण जे होतं तेच कडक अंमलबजावणी करण्याचा पुढं निर्णय घेतलेला आहे बघा। तर हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा होता लोकसंख्या शिक्षणावर भर द्या, म्हणजे वाढत्या लोकसंख्येची तोटे समस्या या ठिकाणी पुढच्या कालखंडात काय निर्माण होऊ शकतात या पुढच्या पिढीला देणं गरजेचं होतं, म्हणून लोकसंख्या शिक्षणावरती भर द्यायला सुरुवात झालेली। जागोजागी लहान कुटुंब, महान कुटुंब, सुखी कुटुंब, हम दो हमारे दो या प्रकारच्या सूचना, बातम्या किंवा जाहिराती, प्रकटनं वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून द्यायला सुरुवात झाली। तर याला म्हणायचं लोकसंख्या शिक्षणावरती भर। त्याच्यानंतर गर्भनिरोधक साधनांच्या प्रसारावरती भर द्यायला सुरुवात केली। सरकारनं सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये कंडोम वगैरे वाटप करायला सुरुवात केली। गर्भनिरोधक ज्या काही औषधी गोळ्या ज्या आहेत त्या वाटप करायला सुरुवात केल्यात मोफतमध्ये, जेणेकरून नको असलेली गर्भधारणा आपल्याला या ठिकाणी रोखता येईल, हा त्या पाठीमागचा उद्देश होता। आणि यातूनच मग गर्भनिरोधक साधनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता। तर हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। त्याच्यानंतर आरोग्य सुविधा निर्मितीवरती भर देण्यात आलेला आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा जर मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या तर साहजिकच जन्मदर आणि मृत्यूदर दोघंही कमी करता येईल, म्हणून ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारण्यावरती सरकारनं भर द्यायला सुरुवात केली। तर यातून आरोग्याच्या सुविधा मग मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसतात बघा। तर हे पहिले लोकसंख्येविषयक धोरण होते, पण त्याची अंमलबजावणी होण्याच्या अगोदरच सरकार पडलं गेलं आणि नंतर 1978 ला 77 मध्ये जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी निवडून आलं।
त्यांच्या वतीने मोरारजी देसाई आले, त्यांनी या लोकसंख्याविषयक धोरणावरती चकार शब्दही काढला नाही आणि त्याची कडक अंमलबजावणीही केली नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर आणखीन वाढतच राहिला आणि त्याचाच परिणाम म्हणून इसवी सन 2000ला 11 मेला भारताच्या लोकसंख्येनं 100 कोटीचा आकडा पार केला. मग ज्या दिवशी लोकसंख्या आपली 100 कोटी झाली, ही बातमी प्रसारित झाली इलेक्ट्रॉनिक मीडियामधून, त्याच दिवशी संध्याकाळी अटल बिहारी वाजपेयी हे त्या कालखंडात पंतप्रधान होते 2000च्या कालखंडात. तर त्यांनी संध्याकाळी या ठिकाणी सगळ्याच विरोधी पक्षांची बैठक बोलवली आणि सांगितलं की लोकसंख्याबाबत आता नवीन धोरण ठरवण्याची वेळ आलेली, पण यासाठी हे सरकारचं धोरण आहे अशा प्रकारची बदनामी बाहेर होता कामा नये. हे तुमचं आमचं सगळ्याचं धोरण आहे, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एखादं धोरण आखणं गरजेचं आहे. मग भारतातल्या जवळपास 100 सदस्य, सत्ताधारी विरोधी सगळ्या मिळून 100 सदस्यांचे मिळून एक लोकसंख्याविषयक धोरण ठरवण्याकरता एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीने ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदीलाच म्हणायचं दुसरे लोकसंख्याविषयक धोरण. तर अशा पद्धतीनं दुसरे लोकसंख्याविषयक धोरण ठरवण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे 100 कोटी लोकसंख्येचा आकडा पार झाला होता भारताचा आणि म्हणून आता धोरण ठरवणं गरजेचं होतं आणि त्यातून आलं होतं दुसरे लोकसंख्याविषयक धोरण. इसवी सन 2000चे हे धोरण आहे. सरकारनं 15 फेब्रुवारी 2000ला याची घोषणा करून टाकलेली बघा. या धोरणामध्ये या ठिकाणी आपण 3 मुद्दे क्लिअर करून टाकले. पुढच्या 2-3 वर्षामध्ये नेमके सरकारनं काय करायचं लोकसंख्येबाबत, पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये नेमके काय करायचं, त्याच्यानंतर 2045 पर्यंत काय करायचं. म्हणजे एक अल्पकालीन उद्दिष्ट ठरवलं, एक मध्यमकालीन उद्दिष्ट ठरवलं आणि एक दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवलं. ठीक आहे. अल्पकालीन उद्दिष्टामध्ये मग आपण जे काय मागास क्षेत्रामध्ये गर्भनिरोधक साधनांचा प्रचार आणि प्रसार करण्यावरती भर दिला, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी त्यांच्या निर्मितीवरती भर दिला, रिकाम्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या जागा आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या त्यांचा आराखडा तयार करून त्या भरण्यावरती भर दिला. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण याच्यावरती काम केलेले. मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणजे 2010 पर्यंत प्रजनन दर 2:1 पर्यंत आणणे किंवा 2.1% खाली आणणे, हे अशा प्रमाण किंवा हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. आणि यासाठी मग ग्रामीण भागातसुद्धा या ठिकाणी लोकसंख्या शिक्षणाचा प्रसार करणे, वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. त्याच्यानंतर या ठिकाणी मग जर बघितलं आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचं या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरती भर देण्याचं टार्गेट आलं होतं बघा. आणि 2009 पर्यंत हे टार्गेट कंप्लीट व्हायला पाहिजे. पण पंजाब असू द्या, हरियाणा असू द्या, गोवा असू द्या, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्याने हे टार्गेट कंप्लीट केलं आहे बघा. पण बाकीचे राज्य त्या काळामध्ये व्हायला पाहिजेत, त्यांच्यासाठी पुढं 5-7 वर्षे लागू लागलेत. आणि म्हणून मग आपलं दीर्घकालीन उद्दिष्टसुद्धा लांबण्याची शक्यता आहे. आणि आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा या ठिकाणी साध्य करणे, लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करणे, हे आपलं टार्गेट आहे 2045 पर्यंत. ठीक आहे. पण हे जे काही टप्पा आहे संपूर्ण देशानं या कालखंडात पार करायला पाहिजे होतं. तो पार आत्ता कुठं होतं आहे, म्हणजे 10 ते 12 आपण वर्ष मागं चाललो आहे. याचा अर्थ हा पण टप्पा या ठिकाणी त्याच वेळेस साध्य होईल याची शाश्वती कमी. याच्यासाठी कदाचित 2060 पण हे वर्ष लागू शकतं. तर या ठिकाणी आपण आपल्या समोरच टार्गेट टाकलेले आहे अल्पकाळासाठीचे, मध्यम काळासाठी आणि दीर्घकाळासाठी, आणि त्या हिशोबाने आपण कामाला लागलेले आहे बघा. तर हे 2 लोकसंख्याविषयक धोरण लक्षात ठेवा. मूळ पहिले कधीचे 76चे, दुसरे कधीचे 2000चे. पहिले कोणी जाहीर केले इंदिरा गांधींनी, दुसरे कोणी जाहीर केले या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांनी. पहिल्या धोरणामध्ये विवाहाचं वय, गर्भनिरोधक साधने, आरोग्याचं सुविधा निर्माण करण्याकरता आरोग्य केंद्र उभारणे, लोकसंख्या शिक्षणावर भर दिलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अल्प मुदतीचा, मध्यम मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत बघा. मग दीर्घ मुदतीचं उद्दिष्ट या ठिकाणी लोकसंख्या स्थिरीकरणाचं आहे आणि हे कधीपर्यंत साध्य करायचं आहे तर 2045 पर्यंत साध्य करायचं आहे. तर या हिशोबानं या ठिकाणी हे लोकसंख्याविषयक धोरणं लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो संकल्पना. लोकसंख्येबाबत ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. मग या संकल्पना कुठल्या कुठल्या आहेत त्या बघू आपण आता. या 10-12 संकल्पना आहेत बघा. आता पहिला मुद्दा येतो शिशुमृत्यूदर म्हणजे इन्फांट मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. म्हणजे नेमके काय अगोदर ते समजून घेऊ आणि सध्याचा दर किती आहे हे तुम्हाला आकडे समोर टाकलेले आहेत बघा. इन्फांट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, एखादं बाळ जन्माला आल्यापासून 1 वर्षाच्या आत या ठिकाणी जे मुलं आहेत, जन्मापासून 1 वर्षाच्या आतले जे मुलं आहे अशा 1000 मुलांच्या पाठीमागं मरण पावणाऱ्या मुलांची संख्या दाखविण्यासाठी
जी संकल्पना वापरली जाते त्याला म्हणायचं शिशुमृत्यू दर. ठीक आहे. एका वर्षात 1000 0 ते 1 वर्षीय वयोगटातील मुलांमागं मरण पावणाऱ्या मुलांची संख्या त्याला म्हणायचं शिशुमृत्यू दर. तर सध्या 1000 0 ते 1 वयोगटातील मुलांमागं जवळपास 27 मरण पावत आहे. ठीक आहे. म्हणजे टक्केवारीची हिशोब जर केला तर 2.7%. ठीक आहे. म्हणजे 100च्या पाठीमागं 2 ते 3% मुलं मरण पावत आहेत. मग त्या पाठीमागचं प्रमुख कारण मग इथं लक्षात यायला लागतं की अरे आरोग्याच्या सुविधामध्ये कमतरता कुठेतरी आहे. तर ह्या कमतरता समजून घेण्यासाठी हे दर लक्षात घेणं गरजेचं असतं बघा. नंबर दुसरा आहे बालमृत्यू दर. मग चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणतो आपण त्याला. मग बालमृत्यू दर म्हणजे काय? आता पहिला शिशुमृत्यू दर म्हणजे 0 ते 1 वयोगटातील 1000 मुलांच्या पाठीमागं मरण पावणाऱ्या मुलांची संख्या आहे त्याच वयोगटातली. आता याच्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील 0 ते 5 वर्षापेक्षा कमी वयाचे जे मुलं आहेत असे 1000 मुलांमागं किती मरण पावत आहेत दरवर्षी ती संख्या दाखवण्याची पद्धत म्हणजे बालमृत्यू दर आहे. सध्या बालमृत्यू दर येते 26. आता इथं कोणता वयोगट आहे? 0 ते 1 वर्ष आणि इथं वयोगट 0 ते 5 वर्ष असं लक्षात घ्या. 0 ते 5 वयोगटातील मोजला असेल तर बालमृत्यू दर, 0 ते 1 वर्ष वयोगटातील मरण पावणाऱ्यांची संख्या मोजली असेल शिशुमृत्यू दर. ठीक आहे. नंतर माता मृत्यू दर. ठीक आहे. म्हणजे मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट MMR. मग या ठिकाणी कोणत्या माता पकडल्या जातात की ज्या गर्भवती आहे आणि डिलिव्हरीच्या कारणावरून या गर्भवती मातांपैकी बऱ्याच मातांचा रक्तस्राव झाल्यामुळे मरण पावतात. तर अशा पद्धतीनं 1,00,000 मातांच्या पाठीमागं डिलिव्हरीच्या कारणावरून किंवा डिलिव्हरीच्या कालखंडामध्ये मरण पावणाऱ्या मातांची संख्या दाखवण्यासाठी जी संकल्पना वापरली जाते त्यालाच म्हणायचं माता मृत्यू दर. मग सध्या आता ही जी आहे 1,00,000 डिलिव्हरी झाल्या की 1,00,000 डिलिव्हरी पाठीमागं किती माता मरण पावत आहेत ती या हिशोबानं ते काढलं जातं. एका वर्षाचाच कालावधी आणि 1,00,000 गर्भवती मातांपाठीमागं या ठिकाणी काढले जाते बघा. ते 122 आहे सध्या. तर तो या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर एकूण प्रजनन दर टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एखादी महिला त्याच्या आयुष्यामध्ये किती मुलं बाळं जन्माला घालू शकते. तर सध्याचा दर जो आहे तो जवळपास 2.05 आहे म्हणजे 2 पर्यंत आहे बघा. ठीक आहे. आणि 2पेक्षा कमी असेल तर लोकसंख्या घटण्याची शक्यता आहे. 2 असेल तर लोकसंख्या स्टेबल होण्याची शक्यता आहे. 2पेक्षा जास्त असेल लोकसंख्या वाढीची शक्यता आहे. तर हा टोटल फर्टिलिटी रेट असतो. त्याच्यानंतर जन्मदर फर्टिलिटी रेट. ठीक आहे. आता जन्मदर म्हणजे काय? 1000 व्यक्तींमागं आता त्यांचं वयोगट काही नाही, जेवढे जिवंत आहेत त्याच्यामध्ये 1000 जी व्यक्ती मग त्याच्यामध्ये महिला येतील, पुरुष येतील, मुलं येतील, मुली येतील सगळ्या. तर 1000 मुलांमागं एका वर्षात किती लोक मुलं जन्माला येतात तो दर दाखवण्याची पद्धत म्हणजे जन्मदर. लक्षात म्हणजे इथं कसं दाखवलं जातं 1000 लोकांमागे जन्माना किती येतात जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या. मग हजारांमागे किती येऊ लागले? 17. म्हणजे तुम्हाला आता टोटल भारताची लोकसंख्या कितीनं वाढायची हे जर लक्षात घ्यायचं असेल तर हे बघा 1000 पाठीमागे किती वाढलेत? 17. ठीक आहे. म्हणजे 10,000 मागे किती वाढणार? 170. ठीक आहे. 1 लाखामागे किती वाढणार? 1700. 10 लाखामागे किती वाढणार? 17,000. 1 कोटीमागे किती वाढणार? 1,70,000. असं जर आपण वाढवत नेलं तर आपली लोकसंख्या आपल्याला माहिती आहे 142 कोटी आहे. लक्षात. आता हे किती झालं बघा? एकम, दहम, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज. ठीक आहे. म्हणजे हे 100 कोटी झालं. आता हे 100 कोटी मागे कितीनं वाढते बघा? एकम, दहम, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 1,70,000 वाढलेत 100 कोटी मागं. अजून 42 कोटी आहे म्हणजे 50 कोटीच बघा. याच्या अर्धा आणखी. मग याच्या अर्धा जर विचार केलं तर या ठिकाणी 85 लाख इतकी वाढतील आणखी. म्हणजे या हिशोबाने जर बघितलं आपण 1 2 3 4 5 हे 5 असंच, हे 5 आणि हे म्हणजे जवळपास 2,55,00,000 लोकसंख्या वाढते एका वर्षाला. 17चे हिशोबाने जर बघितले तर 2,55,00,000 वाढते. मग 10 वर्षाला किती वाढणार? 10 दुनी 20 आणि ते अर्धा. ठीक आहे.
म्हणजे ते 5 25 कोटी लोकसंख्या वाढते बघा. असा साधा सरळ हिशोब आहे. 10 वर्षात 25 कोटीने वाढते. पण मग मृत्यूदर पण लक्षात घ्यावा लागेल. काही लोक मरण पण पावतात. मरणाऱ्यांची संख्या त्याच्यानं वजा केली तर मग लक्षात यायला लागतं की टोटल वाढतात किती म्हणून. तर याला म्हणायचं जन्मदर. ठीक आहे. मृत्यूदर. आता मृत्यूदर म्हणजे 1000 लोकांमागं एका वर्षात किती मरण पावतात त्या मरण पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर आहे. मग 1000च्या पाठीमागं मरण पावतात 7 लोक, जन्माला येतात 17, मरण पावतात 7. यांच्यातली वजाबाकी केली, फरक लक्षात घेतला, 17तून 7 गेले 10 राहिलेत. तर 10 म्हणजे थोडक्यात या दोघांमध्ये वाढत असलेली लोकसंख्या आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं 10 वाढतं, याचा अर्थ वर्षभरात 2 कोटीनं लोकसंख्या वाढते. लक्षात वर्षभरात. आणि 10 वर्षात 2 20 कोटीनं लोकसंख्या वाढते. तर ह्या हिशोबानं 20 कोटी जर 10 वर्षात वाढत असेल तर विचार करा मग आता किती लोकसंख्या वाढू लागली ती. तर या पद्धतीनं हा मृत्यूदर आहे. जन्मदर आणखीन कमी होणं गरजेचं आहे. 7 पर्यंत खाली येणे, 10 कमी होणं गरजेचं आहे बघा. त्याशिवाय लोकसंख्या स्टॅबिलिटी येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर दर. आता लिंग गुणोत्तर दर म्हणजे काय, लोकसंख्येमध्ये 2 वर्ग आहे, एक स्त्रिया आणि एक पुरुष आहे आणि यांचं प्रमाण समान असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आता हे समान असणारा निसर्गता जर बघितलं आपण तर मादीची संख्या नेहमी जास्त असते. कोणताही प्राणी घ्या तुम्ही, कुत्रे घ्या तुम्ही, शेळ्या घ्या, मेंढ्या घ्या, गाई घ्या, या ठिकाणी म्हशी घ्या, कोणताही मादी वर्ग घ्या, या मादींची संख्या जास्त आहे. मग आपण काही वेगळा प्राणी नाही, त्यांच्यासारखाच एक प्राणी आपण आहोत. फक्त आपल्याला मेंदू शिल्लक भेटलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की आपल्याकडचे सुद्धा महिलांची संख्या जास्त असायला पाहिजे, कारण मादींची संख्या जास्त असते. मग रशियात बघा 1000 पुरुषांच्या मागं 1100-1200 महिला आहेत. जेवढे विकसित देश आहेत त्यांनी या ठिकाणी स्त्री पुरुष समानता मानलेली, त्यामुळं साहजिकच आहे त्यांची महिलांची संख्या नेहमी जास्त असते बघा. तर या ठिकाणी महिलांची संख्या जी आहे 1000 पुरुषांमागं महिलांची संख्या किती हे दाखवण्यासाठी या ठिकाणी सेक्स रेशो या ठिकाणी मांडला जात असतो बघा. ठीक आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण म्हटलं जातं असतं बघा. मग आता लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागं जर 950पेक्षा जास्त महिला असेल तर अनुकूल प्रमाण आहे, आणि 1000 पुरुषांमागं 950पेक्षा कमी महिला असेल एखाद्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तर प्रतिकूल प्रमाण आहे. ठीक आहे. मग यावरून पुढच्या कालखंडात काय समस्या निर्माण होऊ शकतात ते अंदाज आपण बांधू शकतो बघा. मग सध्याचं भारतामध्ये जर विचार केला तर 1000 पुरुषांमागं 943 महिला आहेत. याचा अर्थ आपण प्रतिकूल प्रमाणामध्ये येतो. ठीक आहे. आणि मग यातून मग पुढच्या सामाजिक समस्या लक्षात घ्यायच्या की पुरुषप्रधान संस्कृती आहे. इथं मुलाच्या जन्माला या ठिकाणी वंशाचा दिवा मानल्या जाण्याच्या पद्धती आहे. इथं या ठिकाणी काम करण्यासाठी पुरुष वर्गच महत्त्वाचा आहे, महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम करत नाही, अशा प्रकारची त्यांची निगेटिव्ह भावना आहे. आणि म्हणून याचा परिणाम या ठिकाणी मुलींचा जन्म रोखण्यावरतीच भर या ठिकाणी दिला जातो. बरेच मुलींचा गर्भ या ठिकाणी नाल्यात फेकून देताना दिसतात. बरेच जन्माला आलेले, बरेच जण पोटातच मारून टाकल्या जातात. बरेच डॉक्टर त्याच्यामध्ये सहभागी असतात बघा. आणि याचा परिणाम या ठिकाणी मग महिलांचा जो जन्मदर आहे तो कमी होण्यामध्ये होऊन जातो. तर अशा पद्धतीनं हे लिंग गुणोत्तर दर लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग महिलांचं प्रमाण जर समाजात कमी झालं तर मग बलात्कार असू द्या, महिलांवरती अत्याचार असू द्या, त्यांच्या बाबतीत सक्तीचं या ठिकाणी धोरण असू द्या, पुरुष वर्गाकडून राबवलं जातं आणि त्यामुळे सामाजिक गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते बघा. म्हणून आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे. म्हणून उत्तर भारतामध्ये दिल्लीसारख्या भागामध्ये जर बघितलं तर महिलांची संबंधित गुन्ह्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या उलट दक्षिण भारतात जर बघितलं तर दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी मातृसत्ताक पद्धती मेजॉरिटी आहे बघा. त्यामुळे तिकडं मुलींची संख्या जास्त दिसेल, महिलांची संख्या जास्त दिसेल आपल्याला. आणि म्हणून तिकडं महिलांची संबंधित ज्या काही अत्याचाराच्या घटना आहे ह्या खूप कमी बातम्या वाचायला भेटतील आपल्याला. तर लिंग गुणोत्तर हे एक लक्षात घ्यायचं. पुढचा मुद्दा येतो शिशु लिंग प्रमाण दर, चाइल्ड सेक्स रेशो म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांच्या पाठीमागं 0 ते 6 वयोगटातील मुलींचं सध्याची संख्या किती हे दाखवण्यासाठी या ठिकाणी हा बाललिंग प्रमाण दर म्हणू आपण त्याला, किंवा शिशु लिंग प्रमाण दर असं म्हटलं जातं असतं बघा. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर 0 ते 6 वयोगटातील जे मुलं आहेत 1000 त्यांच्या पाठीमागं मुलींची संख्या फक्त 919 आहे.
म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये हा जो काही गुणोत्तर दर आहे हा पण कमी होणार आहे, हे वाढण्याची शक्यता आता नाही. कारण इथं लहान मुलींची संख्या वाढत नसेल तर या ठिकाणी पुढच्या प्रौढ महिलांची संख्या वाढण्याची शक्यता नाही. म्हणजे आणखीन आपण धोकादायक पातळीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, एवढं इथं लक्षात येत आहे. त्याच्यानंतर साक्षरता, लिटरसी रेट. मग साक्षरता म्हणजे काय, साक्षर व्यक्ती म्हणजे काय. आता याच्यासाठी 2-3 अटी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. नंबर 1, 7 वर्षावरील ज्यांना लिहिता वाचता येते त्यांना साक्षर म्हणतात. आता लिहिता वाचता येतं म्हणजे कोणत्या भाषेतून, कोणत्याही भाषेतून त्याला लिहिता वाचता आलं पाहिजेत आणि समजलं पाहिजेत की काय लिहिलेलं आहे म्हणून. तर लिहिता वाचता येणे आणि समजणे याचे 3 मुद्दे या ठिकाणी सांगितले जातात. फक्त सगळ्याच वयोगटातले मानले जात नाही, 7 वर्षावरील, कारण 6 वर्षे झाले की शाळेत टाकलं जातं आणि 1 वर्षामध्ये त्याला लिहिता वाचता येतं असं गृहीत धरलं जातं. तर अशा पद्धतीनं 7 वर्षावरील ज्यांना कोणत्याही भाषेतून लिहिता येतं वाचता येतं आणि समजतं अशा व्यक्तीला साक्षर व्यक्ती समजल्या जाते. आणि अशा व्यक्तींचीच या ठिकाणी एकूण प्रमाण म्हणजे साक्षरता दर किंवा साक्षरता प्रमाण म्हटलं जातं. मग या ठिकाणी सध्या भारताचं साक्षरता दर 73% आहे. मग साक्षरता दरावरून काय समजून घ्यायचं, ज्या राज्यामध्ये देशामध्ये साक्षरता दर जास्त त्या देशामध्ये राज्यामध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त, पर्यायानं राष्ट्रीय उत्पन्न पण जास्त. कारण साक्षर व्यक्ती नेहमी जास्त उत्पन्न कमवत असतो बघा निरक्षर व्यक्तीच्या तुलनेत. म्हणून जास्त निरक्षर व्यक्ती असेल तर तो देश मागासलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं बिहारमध्ये पण साक्षरतेचा दर कमी आहे म्हणून बिहारच्या लोकांचं उत्पन्न कमी आहे. ठीक आहे. केरळचं साक्षरता दर सर्वात जास्त आहे म्हणून त्यांचं दरडोई उत्पन्न पण जास्त आहे. तर ह्या साध्या गोष्टी आहेत की इथून दरडोई उत्पन्न आपल्याला समजायला सोपं जातं बघा साक्षरता दरावरून. पुढे येतं डेन्सिटी किंवा घनता. घनता म्हणजे एका चौरस किलोमीटर पाठीमागं किती लोक राहतात ही संख्या दाखवण्याची पद्धत. तर याला म्हणायचं घनता. ठीक आहे. म्हणजे 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, याला म्हणायचं 1 चौरस किलोमीटर. तर 1 चौरस किलोमीटर पाठीमागं राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे गर्दी किती आहे त्या ठिकाणी समजण्यासाठीचा मार्ग येतो. मग काढतात कसं, तर एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ, जो भागाकार येईल तो भागाकार म्हणजे घनता आहे. मग सध्या भारताची घनता किती आहे, एका चौरस किलोमीटर पाठीमागं 382 लोक राहतात, इतकी घनता सध्या आहे. ठीक आहे. मग जिथं घनता जास्त ज्या राज्यामध्ये देशामध्ये तिथं प्रत्येक व्यक्तीच्या नावावर येणाऱ्या जमिनीची संख्या प्रमाण कमी आहे, जमिनीची संख्या कमी आहे, एवढं लक्षात घ्यायचं. तिथं मग घराची समस्या बाकीच्या वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, ही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि शेवटचा मुद्दा येतो नागरीकरण. ठीक आहे. मग आता नागरीकरण म्हणजे नागरी भागात राहणाऱ्या लोकांची संख्या मोजण्याचं पद्धती किंवा प्रमाण, त्यालाच म्हणायचं नागरीकरण. मग आता नागरी भाग म्हणजे काय, यासाठी 3 अटी कंप्लीट कराव्या लागतात. नंबर 1, तिथली लोकसंख्या किमान 5000पेक्षा जास्त असली पाहिजे. नंबर 2, तिथली घनता 400पेक्षा जास्त असली पाहिजे, म्हणजे दर चौरस किलोमीटर पाठीमागं 400पेक्षा जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी राहत असली पाहिजेत. आणि नंबर 3, तिथं जेवढे लोक असतील 10,000, 15,000, 50,000, 50 लाख जेवढे लोक असतील त्या एकूण लोकसंख्येपैकी 75%पेक्षा जास्त लोक शेती सोडून इतर क्षेत्रात कार्यरत असले पाहिजेत. मग आता शेती सोडून म्हणजे काय, उद्योग आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असले पाहिजेत. 25%पेक्षा कमीच लोक त्या ठिकाणी शेती क्षेत्रात असले पाहिजेत, शेतीशी संबंधित असले पाहिजेत. तर अशा प्रकारची या 3 अटी कंप्लीट होत असेल तर त्याला शहराचा दर्जा दिला जात असतो. आणि या शहरातली लोकांची संख्या मग टोटल जिल्ह्यातल्या संख्येपैकी किती आहे, म्हणजे त्या जिल्ह्याचं मग नागरीकरणाचं प्रमाण किती आहे हे दाखवलं जातं असतं टक्केवारीनं. मग त्यालाच म्हणायचं असतं नागरीकरणाचं प्रमाण. मग सध्या भारतात जेवढी लोक आहेत यातले शहरी भागात राहतात 31%. याचा अर्थ 69% लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते. तर भारताचं नागरीकरणाचं प्रमाण 31% आणि महाराष्ट्राचं नागरीकरणाचं प्रमाण 45%. मग आता नागरीकरणाच्यावरून काय अर्थ घ्यायचा, ज्या देशामध्ये राज्यामध्ये नागरीकरण जास्त असेल, नागरी भागात लोकांची संख्या जास्त असेल त्या भागातल्या लोकांचं उत्पन्न जास्त असतं, शेतीवरती बोजा कमी असतो, हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. तिथं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असतात, सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार किंवा प्रसार झालेला असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नागरीकरणाचा संबंध असतो. मग आता नागरीकरणामध्ये नागरी लोकसंख्या जर बघितली भारतात सर्वात जास्त नागरी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रात लोक नागरी भागात राहत असतात. भारताचं नागरीकरणाचं प्रमाण आहे मग 31%, म्हणजे याचाच अर्थ 69% ग्रामीण भागात आहे
आणि महाराष्ट्राचं प्रमाण येतं 45%, म्हणजेच 55% लोक ग्रामीण भागात राहतात. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या संकल्पना आणि त्या संकल्पनेचा अर्थ लावण्याचं काम या ठिकाणी आपल्याकडून झालं पाहिजे. तर हा आपला पुढचा एक मुद्दा कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे.